हळद रुसली कुंकू हसले या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग प्रेक्षकांनो सुरुवात करूया. तर आता आपण पाहणार की कृष्णा सरपंच झाल्यानंतर आता कशी बाळजाबाईची सगळी मस्ती जिरवणार आणि दुसऱ्या बाजूला आता घरातल्या सगळ्यांना सुद्धा बरोबर वटणीवर आणणार. तर बाळजाबाई खूप मोठं षडयंत्र कृष्णाविरुद्ध रचणार. आता नेमकं कसं काय घडतं हे सगळं काही आपल्या या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत पाहूया. तर आता आपण इथे पाहतोय की बाळजाबाई या जयकांतला विचारतात, जयकांत सगळं सुरळीत चालू आहे ना लेका? त्यावर जयकांत म्हणतो, होय होय काकीसाहेब, तुम्ही काही काळजी करू नका, सगळं एकदम झाकपैकी सुरळीत सुरू आहे, काही काळजीची गरज नाही, आपणच जिंकणार बघा. त्याबरोबर बाळजाबाई म्हणतात, तुझ्या तोंडात खडी साखर पडू. जयकांत म्हणतो, नाही काकीसाहेब, मला खडी साखर नको आहे, औंदाच्या इलेक्शननंतर मला तुमच्याकडनं एक भेटवस्तू हव्या, द्याल नव्हे? त्याबरोबर बाळजाबाई म्हणतात, अरे द्याल म्हणजे देणारच की, माग माग जयकांत, तुला जे पाहिजे ते माग, तू जे मागशील की नाही ते तुझी काकी तुला देईल, बोल. त्याबरोबर जयकांत म्हणतो, काकीसाहेब तुम्हाला तर सगळी हकीकत माहितीच आहे, माझा जीव त्या पूजा मॅडमवर कधीपासून आला आहे, तर तुम्ही मला पूजा मॅडम माझ्या होतील असा शब्द द्या. मला काय बी झालं नवं तरी पूजा मॅडमच माझ्या आयुष्यात पाहिजे, मला त्यांच्याबरोबर लगीन करायचं, मला त्यांच्याबरोबरच संसार करायचा. तुम्ही मला सबूत द्या की एकदा का सरपंच म्हणून तुम्ही निवडून आलात की तुम्ही पहिलं माझं आणि पूजा मॅडमचं लगीन लावून द्या. बाळजाबाई म्हणतात, दिला रे दिला जयकांत, सबूत दिला. एकदा का मी सरपंच म्हणून निवडून आले की तुझं आणि पूजाचं लगीन हेच पहिलं शुभ कार्य मी माझ्या हस्ते पार पाडीन, मग तर झालं नवं, काळजी करू नकोस, मला तुझी काळजी हाय लेका. अरे तू बी माझा लेकच आहेस नवं, मला पोरासारखंच आहेस तू. आता खरं तर निवडणूक जिंकायची असल्यामुळे बाळजाबाई जयकांतला गोडगोड बोलत असते, बाकी तर तिला जयकांतची काही घेणं देणं नसतंच. तर आता जयकांत हा मात्र मनातून खुश होतो. जयकांत विचार करतो की चला, म्हणजे माझं आणि पूजा मॅडमचं आता लगीन होणार. आजची इलेक्शनची विजयी पत्रिका तर काकीसाहेबच फैलवणार, कारण आता त्या कृष्णाला तर म्या एवढं बदनाम करून सोडलं आहे की आता त्या कृष्णाला कुणी बी मत देणार नाही. तिला फक्त तिचं आणि तिच्या नवऱ्याचंच आणि तिच्या त्या बावळट बहिणीचं मत घावणार आणि समधी मत काकीसाहेबांच्या पारड्यात पडणार. पण आता जयकांतचा हा प्लॅन फ्लॉप होतो आणि त्यानंतर कृष्णा निवडणूक जिंकते. कृष्णा निवडणूक जिंकल्याच्या नंतर आता मग कृष्णा आणि दुष्यंत बाळजाबाईंच्या समोर येऊन उभे राहतात. बाळजाबाईंना खूप मोठा आश्चर्याचा धक्काच बसलेला असतो. आता निवडणूक वगैरे पार पडते, मिरवणूक निघते आणि मिरवणूक निघते ती थेट आता रांगडे पाटलांच्या वाड्यापर्यंत पोहोचते. आणि आता कृष्णा आणि दुष्यंत हे वाजत गाजत अगदी थाटामाटात रांगडे पाटलांच्या वाड्यावर येतात. कृष्णा आता बाळजाबाईंना म्हणते, बाळजाबाई सत्ता माझी आहे, त्यामुळं घर बी माझ्या ताब्यात असलं पाहिजे ना, म्हणून घरात पुण्यांदा परत आलो. तसं बी हे घर काय तुम्ही बांधलेलं नाही, हे घर वडिलोपार्जित आहे, त्यामुळं ह्या घरावर सून म्हणून जेवढा तुमचा हक्क आहे की नाही तेवढाच ह्या घरची सून म्हणून ह्या घरावर माझा बी हक्क आहे, त्यामुळं मला घरातनं बाहेर काढण्याचा अधिकार तुमच्याकडं नाही. काय बरोबर नवं? एखाद्या वेळी आबा मला म्हणाले असते नवं घरातनं जा म्हणून, तर मी जायला पाहिजे होतं, पण तुमच्या शब्दाला एवढी किंमत द्यावी एवढी तुमची किंमत नाही हो. त्याबरोबर हे ऐकून खरं तर बाळजाबाईचं म्हणजे पित्त खवळलेलं असतं, तिला खूप राग आलेला असतो, पण आता बाळजा काही बोलत नसते, ती मौन असते. त्यानंतर मग आता कृष्णा ही अशी मस्त भरजरी चकमकीची साडी वगैरे नेसून घेते आणि बाळजा मात्र अशी साडी एकदम साधी नेसलेली असते. त्याबरोबर कृष्णा ही बाळजाला म्हणते, काय झालं बाळजाबाई, एवढी साधी साडी? काय घरात स्वतःला मोलकरीण बिलकरीणची दर्जा देऊ लागला की काय? मोलकरीण समजायला आहे होय? अहो नाही नाही, मोलकरणीसारख्या जरी तुम्हाला वागवायच्या असल्या तरी बी म्या तुमचे चांगले चांगले कापडं घालणं बंद नाही करणार. नाही काय आहे ना, आले गेलेलं असं वाटाय नको की कृष्णा सासूचा केवढी छळ करायला, कृष्णा सासूला केवढी त्रास द्यायला. ते काय आहे ना, आता लोकांसनी तर माहीत नाही ना हो तुमचे गुण, लोकांसनी तुमच्या चांगुलपणाच्याच गप्पा ठावा आहेत म्हणून हो, म्हणून. त्याबरोबर हे ऐकून बाळजाला खूपच जास्त कृष्णाचा राग येत असतो. बाळजाला असं वाटत असतं की कृष्णाच्या गळ्याला आत्ताच्या आत्ता जाऊन नख लावावं, पण बाळजाजवळ गप्प राहण्या वाचून काहीही पर्याय नसतो. मग आता नंतर सगळेजण आता कृष्णाच्या मागे पुढे करू लागल्यावर बाळजाबाई म्हणतात, अरे तुम्ही तर समधी माझ्या गटात आहे ना व, गणपत भाऊजी मैना. त्याबरोबर गणपत लगेचच म्हणतो, कोण कुणाच्या गटात आहे? म्या कधी म्हणलो म्या तुमच्या गटात आहे म्हणून? हे बघा बाळजाबाई, म्याच्या गटात आहे, म्या गादीच्या बाजूनं आहे, जिकडं गादी तिकडं आम्ही. त्याबरोबर बाळजाबाई म्हणतात, वा वा गणपत भाऊजी वा, चांगले पांग फेडले. अहो आज पावतर म्या कायम तुमच्या सोबत राहिलो आणि आज
आज तुम्ही माझ्यावर वाईट येळ आली तर मला सोडून निघून जाईल. खरंच तुमच्याकडनं ही अपेक्षा नव्हती भाऊजी. तुम्ही जे काय वागायला की नाही ते अत्यंत चुकीचं आणि वाईट आहे. बरं असो, तुम्ही वागायलाय तर म्या तरी तुम्हासनी काय बोलणार किंवा म्या तुम्हासनी आडवणारी तरी कोण. जाऊ द्या, नाश्ता करून घेऊया असं म्हणत आता बाळजाबाई नाश्त्याच्या टेबलजवळ येतात. आता सगळेजण नाश्त्याच्या टेबलजवळ येतात. बाळजाबाई ह्या नेहमीप्रमाणे त्यांच्या मुख्य असण्याच्या खुर्चीवरती बसतात आणि आता त्या एक घास नाश्त्याचा खाणारच असतात. तितक्यात तिकडे कृष्णा येते आणि मोठ्याने ओरडते, थांबा. त्याबरोबर सगळीजणं मागे पाहतात. कृष्णाला बघून बाळजाबाई म्हणतात, काय झालं, कशापायी थांबवलंस. त्यावर लगेचच आता इकडे जयकांतचे वडील उठून उभे राहतात आणि म्हणतात, या सरपंचबाई या. अहो, जोर तुम्ही येणार नाही तोवर नाश्ता सुरू होईल का आपल्या घरातला. या, बरं झालं अगदी वेळेवर आलात. या, बसून घ्या. आणि आता स्वतः काका कृष्णासाठी खुर्ची मागे करतो. त्याबरोबर मग कृष्णा म्हणते, नाही बसणार तर मी आहेच आणि माझ्या आधी खायची तुमची कुणाची हिंमत बी नाही, ते बी बरोबर आहे. पण काय आहे ना बाळजाबाई, तुम्ही तुमच्या बसलेल्या खुर्चीतनं उठा. हा तुम्ही बसलेल्या खुर्चीतनं उठा. त्यावर बाळजा म्हणते, काय बोलायलास, ही माझी खुर्ची आहे. त्यावर कृष्णा म्हणते, ही तुमची खुर्ची नाही बाळजाबाई, ही कुटुंब प्रमुखाची खुर्ची आहे आणि आता सरपंच मी आहे, त्यामुळं कुटुंब प्रमुख पण म्याच. उठा. आणि मग ती बाळजाबाईंना हकलवते आणि तिकडे स्वतः बसते. नाश्ता वगैरे करून झाल्याच्या नंतर मग आता बाहेर दरबार भरायची वेळ असते. ज्या दरबारात बाळजाबाई त्या मोठ्या खुर्चीवर बसायच्या, आज त्या खुर्चीवर कृष्णा बसलेली असते आणि कृष्णा गावचा न्यायनिवाडा करत असते. आणि कृष्णा ही अगदी उत्तमरित्या आणि छान पद्धतीने न्यायनिवाडा पारही पाडत असते. कृष्णाचं सगळ्यांनाच खूप भरभरून कौतुक वाटत असतं. तर आता इकडे मैनावती आणि सदाशिवसुद्धा कृष्णाचं कौतुक करू लागतात. तर कृष्णा मैना आणि सदाशिवला म्हणते, तुम्ही दोघंजणं कसे आहात ना ते मला अगदी व्यवस्थित माहिती आहे. तुम्हाला काय वाटतं मी तुम्हाला ओळखत नाही का. पण मी तुम्हाला दोघांनाही खूप चांगलं ओळखते. जिकडे सत्ता तिकडे तुम्ही, अशी पद्धत आहे तुमची. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची गणपत काका, नाही आता जर पैशांमध्ये 1 रुपयाची जरी अफरातफरी झाली की नाही, रुपया सोडाव एखाद्या आण्याची, तरी बी तुमची गाठ माझ्या हातात आहे. त्यामुळं पैशाचा बरोबर चोख हिशोब राहील याची काळजी घ्या. कारण मी बाळजाबाई नाही, मी कृष्णा दुष्यंतराव रांगडे पाटील आहे आणि उगाचच्या उगाच तुमच्याकडनं थोडीफार काही गल्लत झाली आणि मी तुम्हाला कामावरनं काढून टाकलं तर फुकाट नोकरी जाईल ना तुमची, माझा पिया असण्याची. आता हे सगळं ऐकून बाळजाला मात्र खूपच जास्त राग येत असतो, तिची चिडचिड होत असते. बाळजा म्हणत असते, ही समधी माझ्याबरोबर अशी कशी वागू शकतात. समध्यांनी माझ्याबरोबर दगा केला, मला फसवलं. तर दुसऱ्या बाजूला आता कृष्णा ही घरातल्या सगळ्यांनाच हळूहळू वटणीवरती आणण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असते. बाळजाबाईला तर तिने चांगलं कामाला गुंतलेलंच असतं. एक झालं की दुसरं झालं की तिसरं झालं की चौथं झालं की परत पहिलं, अशी कामं कृष्णा बाळजाबाईकडनं करून घेत असते. ते दुष्यंतलाही समजावून सांगते, दुष्यंत सरकार मला कळायलं, मी तुमच्या आईकडनं कामं करून घ्यालो आहे म्हणजे कदाचित तुम्हासनी राग येत असेल, वाईट पण वाटत असेल, पण काय करू, आजपर्यंत त्यांनी कुकर्मच एवढी केल्यात की नाही की त्यासनी अशी अद्दल घडवावीच लागेल, त्याशिवाय त्यांचं डोकं काही उघडायचं नाही ना म्हणून. त्यानंतर मग दुष्यंत हा काहीही बोलत नाही. कृष्णा म्हणते, तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना मी तुमच्या आईला त्रास होईल असं जादा काळ काय बी करणार नाही. दुष्यंत होकार देतो. त्यानंतर मग आता कृष्णा ही बाळजाबाईंना चांगलं सुनावते आणि म्हणत असते, उगाचच्या उगाच ड्रामे करत बसू नका, घरातली कामं रोजची पटापट करायची, समजलं ना. मला गावच्या दरबाराच्या वेळेत एकही काम घरामध्ये चालू असलेलं नको आहे. मला सगळी लोकं इथे हवी आहेत. सगळ्या गावात आपलं घरसुद्धा येतं, त्यामुळे मला घरातलीसुद्धा सगळी लोकं न्यायनिवाड्याच्या वेळी इथे हवी आहेत, समजलं ना. त्याबरोबर लगेचच सगळेजण होकार देतात. त्यानंतर मग आता कृष्णा ही अगदी उत्तम पद्धतीने तिला मिळालेली पद सगळं सांभाळत असते. बाळजाबाईला मात्र हे सगळं बघून राग येत असतो, जेलसी होत असते. बाळजाबाई म्हणत असतात, ही काल परवाची ढॅंगबरशी आलेली पोरगी मला हरवणार, ते सुद्धा राजकारणात. नाही, आता नेमकं खरं राजकारण काय असतं हे हिला कळायलाच हवं. पण कसं, काय करू असा विचार आता त्याच्या मनामध्ये फिरू लागते. तर दुसऱ्या बाजूला इकडे आता बाळजाबाईला एक जबरदस्त आयडिया सुचते. आता बाळजाबाई ही ठरवते की कृष्णाला इच्छा नाही आहे ना तिच्या बहिणीचं जयकांतबरोबर लगीन व्हावं म्हणून. तर इतक्यात त्या ठिकाणी आढळराव येतात. आढळराव तिकडे येतात आणि बाळजाबाईंना म्हणू लागतात, काय मग बाळजा, कसं वाटतंय हरून, खूप ओव्हर कॉन्फिडन्स होता ना तुला, तू जिंकणार असा, पण शेवटी काय झालं, हारलीस ना
आदळलीस ना तोंडावर. हे बघ बाळजा, तुला एक गोष्ट कायमस्वरूपी सांगतो आणि ती कायम लक्षात ठेवण्याचा प्रयत्न कर. वाईटाच्या मार्गावरून शेवटी जे निघतं ते वाईटच उगवतं आणि जे चांगल्या बाजूनं उगवतं ते कायम चांगलंच. आणि तुझ्या बाबतीतही तेच घडलं. असो, जे झालं ते झालं. आता तू तर सुधारणं शक्य नाही आहे, पण आता कमीत कमी स्वतःच्या चुका तरी मान्य कर, म्हणजे मिळवलं असं तरी. आता आढळराव बाळजाला म्हणतात. बाळजा निशब्द असतो. आढळराव म्हणतात, अगं आज बोल की बोल. नेहमी नाही तर तोंडाची गिरण सुरूच असते तुझ्या. आज मात्र एकदम एकही शब्द बोलत नाही आहेस. काय झालं आहे? बोल 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 बोल. हे बघ, उगाचच्या उगाच असं करू नकोस बाळजा. हां, अच्छा, मला कळतं आहे. कृष्णा तुला हरवणार, मग तुला तुरुंगात जावं लागणार, या सगळ्या भीतीने तुम्ही मला घाबरवायला आलाय का? पण एक गोष्ट, ही आढळराव रांगडे पाटलांची बायको नाही आहे, ही बाळजाबाई रांगडे पाटील आहे. त्याबरोबर आढळराव म्हणतात, माझी बायको आहेस म्हणूनच बाळजाबाई बनलीस ना. त्याबरोबर ती म्हणते, ओ तुम्ही नका शिकवू मला, म्या काय करायचं ना ते म्या केलं आणि म्हणून आज म्या हित आहे. समजलं ना? त्यामुळं मला काय करायचं हे तुम्ही सांगायची गरज नाही. त्याबरोबर आढळराव मनात म्हणतात, थोडे दिवस तू कोण आहेस आणि तू कुठं जाणार आहेस हे सांगायची वेळ तुझ्यावरती येणारच आहे. पण असो, अजून तरी तुला कसं जगायचं आहे तसंच जग. आणि त्यानंतर मग आता आढळराव हे तिकडनं बाजूला येतात. बाजूला येऊन आढळराव आता विचार करतात की बापरे, सगळंच गडबड होऊन बसले. कृष्णाच्या ह्या बदनामीमुळे ह्या निवडणुकीवर काहीही परिणाम व्हायला नको, नाहीतर मी बाळजाला जे जे काही बोललो आहे ते सगळं चुकीचं ठरेल, असा विचार आता आढळरावांच्याही मनात येतो. आढळराव विचार करतात, पण काय करता येईल, काही पर्याय निघेल का या सगळ्यावर? तर आता बरोबर त्याच ठिकाणी समरसुद्धा असतो. समरही एका बाजूला असतो, एका बाजूला आढळराव असतो. समर म्हणत असतो, देवा आता तूच काहीतरी मार्ग दाखव. तर आढळरावसुद्धा म्हणत असतात की देवा तूच काहीतरी मार्ग दाखव. दोघंही जण एकाच वेळी प्रार्थना करत असतात. त्याबरोबर आता दुसऱ्या बाजूला इकडे बाळजाबाई यांना मात्र ह्या सर्व गोष्टींची कानोकान खबरही लागलेली नसते, कारण बाळजाबाई तर सकाळ सकाळ आता मस्त निवांत उठतात आणि लगेचच त्या त्यांच्या कामाला निघून जातात. दुष्यंतने आणि आढळरावांनी लोकांच्या मनातला गैरसमज दूर केलेला आहे हे बाळजाबाईंना माहीतच नसतं. त्यानंतर आता वेळ येते ती मतदानाची. मतदान होताना आता सगळ्यांनाच खूपच जास्त उत्सुकता असते. मतदान पार पडतंच, दरवर्षी पडतं, पण यावेळेचा रिझल्ट काय, रिझल्ट लवकर अनाऊन्स करा. त्याबरोबर मग बाळजाबाई या खूपच जास्त खुश होतात. बाळजाबाई आता अगदी हवेत गेलेले असतात. त्यांना वाटत असतं की आता हा अँकर तसं पण माझंच नाव पुकारणार आहे. त्याबरोबर मग लगेच आता तो अँकर म्हणतो, तर पहिल्या फेरीची विजेती झालेली आहे सौभाग्यवती कृष्णा दुष्यंत रांगडे पाटील. आता हे सगळं आढळराव स्वतःच्या तोंडाने बाळजाला म्हणतात आणि म्हणतात, काय काल म्हणाली होतीस ना मला राजकारण तू करणार म्हणून, पण बघितलंच ना, शेवटी आपला पोरगा आहे दुष्यंत. जितकं राजकारण आपल्या रक्तात भिनलंय का नाही, तितकंच राजकारण त्याच्या बी रक्तात भिनलंय हे तू विसरत होतीस बाळजा. पण दुष्यंतनं तो तुझा पोरगा आहे हे सिद्ध न करता त्याच्यात माझं बी रक्त कुठंतरी आहे हे सिद्ध करून दावलं आणि त्यानं कृष्णाची बदनामी किंवा इतर कुणाचीही बदनामी न करता उत्तम पद्धतीने सगळ्यांच्या मनातलं किलबिश दूर केलं आणि कृष्णाला निवडणुकीत जिंकून सुद्धा आणलं. हे आहे रांगडे पाटलांचं रक्त. समजलं ना? एवढं बोलून मग आढळराव तिकडनं निघून जातात. त्याबरोबर इकडे आता बाळजाबाई म्हणत असते की करा किती आनंद साजरा करायचा आहे तो करा, पण आता फार काळ तुमचा हा आनंद मी टिकूच देणार नाही आहे. आणि मग बाळजाबाईंना जयकांचे तिथे मतमोजणीच्या वेळेचे शब्द आठवतात. बाळजाबाई, निकाल तर तुमच्या बाजूने लागणार ही गोष्ट आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, पण निकाल जर तुमच्या बाजूने लागला तर तुम्ही माझं आणि पूजाचं लग्न लावून द्याल ना? माझा पूजावर जीव आलाय. बाळजाबाई आता हसतात आणि म्हणत असतात, वा, आता ही पूजाच माझं पुढचं प्यादं असणार आणि तो जयकांत. आता मी पूजाचं आणि जयकांतचं लगीन लावून देणार. एक डाव का, पूजा आणि जयकांतचं लगीन पार पडलं की त्यानंतर मग काय ती कृष्णा माझं वाकडं करू शकणार नाही, कारण काहीही झालं तरी मग तिला माझं काही वाकडं करायला जमणारच नाही. त्यामुळे आता मी हेच करणार. तसंही त्या कृष्णाचा तिच्या कुटुंबियांवर, तिच्या बहिणीवर खूप जास्त जीव आहे आणि एकदा का तिला जयकांतनं वापरायला सुरुवात केली, प्रेमाच्या जाळ्यात फसवली की जयकांत रोज जे त्याला हवं तेच करणार आणि त्यासाठी मग तो फक्त कृष्णाच्या बहिणीचा वापर करणार आणि त्यानंतर मग या गोष्टींचा त्रास कृष्णालाच होणार आणि कृष्णा आपोआपूनच हे घर सोडून निघून जाणार. वा वा बाळजा वा, काय तुझं मास्टर ब्लास्टर प्लॅन आहे. सगळं फक्त आता असंच घडायला हवं असा विचार बाळजाबाई करतात आणि बाळजाबाई ह्या आता निर्धास्त होतात.
बाळजाबाई म्हणत असतात, कृष्णे खूप मिरवलंस सरपंच म्हणून, मला माझ्या खुर्चीवरनं काय उठवलंस, बाहेर माझी सभा काय भरून नाही दिलीस, माझा प्रचार काय रोखलास, खूप खूप काही केलंस तू. पण तू जे जे काही केलंस ना ते अत्यंत नीच, घाणेरडं आणि चुकीचं होतं. त्याबरोबर मग कृष्णा सांगू लागते, मी माझ्या विजयासाठी फक्त योग्य पद्धतीने लढले आणि माझा विजय झाला. तुमचा पराभव झाला बाळजाबाई, आणि मी तुम्हाला काही हिंमत वगैरे नाही आहे, तर तुम्हालाच तुमची लाज वाटते आहे ना, त्यामुळे तुम्हाला हा सगळा त्रास वाटतो. बाळजाबाई, आजपर्यंत तुम्ही गावातल्या लोकांना खूप त्रास दिला, खूप टॉर्चर केलं. काही लोकांच्या घरात तर तुमच्यामुळे 2 टाईम खायला अन्नही नव्हतं, कारण तुम्ही त्या लोकांची म्हणजे सगळी हाल केले होते, नासधूस केली होती त्यांच्या घराची. आणि आता बघा, आज एक वेळ अशी आहे की सौभाग्यवती बाळजाबाई आढळराव रांगडे पाटील स्वतः माझ्यासमोर हताश आहेत. वा. त्याबरोबर बाळजा म्हणते, मी तुझ्यासमोर हताश कधी बी होणार नाही, समजलं नवं. कृष्णा म्हणते, बघू की बघू, किती दिवस अजून तुम्ही माझ्यासमोर हताश होत नाहीत नवं, ते मी बी बघते. बाळजाबाई, एक गोष्ट ध्यानात ठेवा, सासू नमरी तर सून 10 नंबरी. तुम्ही काय बी करा आणि कसं बी करा, म्या तुम्हासनी सोडणार नाही. तर दुसऱ्या बाजूला दुष्यंतला सुद्धा कृष्णा जिंकली आहे याचा खूप जास्त आनंद झालेला असतो. दुष्यंत कृष्णाला म्हणत असतो, कृष्णा, मी म्हटलं होतं ना तुला, ही निवडणूक तूच जिंकणार, आपण जिंकणार म्हणून बघ, ही निवडणूक आपणच जिंकलो. अगं, खऱ्याच्या बाजूने, सत्याच्या बाजूने सगळं जग उभं राहायला तयार असतं, मग आपल्या गावाची काय हरकत, आपल्या गावाची काय बिशात, असं आता दुष्यंत म्हणतो. खरं तर हे सगळं घडलं हे अनपेक्षित होतं, पण तरीही हे सगळं ना एक मिरॅकल आहे असं म्हणायला हरकत नाही. कृष्णा म्हणते, कायचा काळ, कोणता? त्यावर दुष्यंत म्हणतो, अगं मिरॅकल म्हणजे जादू गं, जादू घडल्यासारखं. म्हणजे काल बघ ना, काल एवढी बाळजाबाईंनी तुझी बदनामी केली, एवढं सगळं घडलं, तरीही आज लोकांनी तुला मतदान केलं आणि तुला निवडून आणलं. म्हणजे काय, थोडक्यात लोकांचा सुद्धा तुझ्यावरती विश्वास आहे. कळलं का तुला? कृष्णा, हे बघ, काळजी करू नकोस, तू गावाचा विकास अगदी उत्तम करशील, आईसारखं तू बिलकुलच काहीही करणार नाहीस, हे मला खात्री आहे. आणि आता बघ, आपण या वाड्यावर परत आलो आहे ना, आता तू इथलं सुद्धा सगळं चांगलं करशील, मला माहिती आहे. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहूया. टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू. ही मालिका तुम्हाला कशी वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा.